नांदेड़ के इतिहास की गवाही देने वाले नंदगिरी किले पर पुलिस विभाग की ओर से शिवकालीन और आधुनिक हथियारों की प्रदर्शनी लगाई गई है। इस प्रदर्शनी में शहर के नागरिकों सहित बड़ी संख्या में विद्यार्थी आ रहे हैं और हथियारों के बारे में जानकारी सीख रहे हैं। इस ऐतिहासिक हथियार प्रदर्शनी के लिए पुलिस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे और उपाधीक्षक सूरज गुरव ने पहल की। नांदेड़ का इतिहास बताने वाले नंदागिरी के किले को अब एक नया गौरव मिला है। पुलिस उपाधीक्षक तथा आधुनिक किलेदार सूरज गुरव के नेतृत्व में कई युवाओं और स्वयंसेवकों ने सफाई अभियान चलाने का बीड़ा उठाया है। इन्हीं हाथों के कारण अब नंदगिरी के किले को ताकत मिली है। किले पर उगी झाड़ियों को हटाकर आसपास के सभी इलाकों को साफ कर दिया गया है। इस पहल के बाद पुलिस एक और कदम आगे बढ़ा रही है। पुलिस विभाग की ओर से किले पर हथियारों की प्रदर्शनी लगाने का निर्णय लिया गया है। यह प्रदर्शनी 21 और 22 तारीख तक चलाया गया है। इस प्रदर्शनी में ऐतिहासिक हथियारों के साथ साथ पुलिस विभाग के आधुनिक हथियार भी रखे गए हैं। प्राचीन तोप को भी दोबारा खड़ा किया गया है। हथियारों की प्रदर्शनी के दूसरे दिन भी इसे अच्छा रिस्पांस मिला है। चूंकि इस प्रदर्शनी को लेकर शहरवासियों के साथ साथ विद्यार्थियों में भी उत्सुकता है, इसलिए प्रदर्शनी के पहले दिन से ही विद्यार्थियों की भीड़ बढ़ने लगी है। इस मौके पर नांदेड़ शहर की ऐतिहासिक विरासत छात्रों के सामने आने लगी है। नांदेड़ से एम अनिल कुमार की रिपोर्ट। मागील 6 महिन्यापासून याची साफसफाई करत आहोत। यामध्ये माननीय श्री सूरज गुरव सर, नांदेडचे सिटी DYSP सर यांनी ह्या ग्रुपची स्थापना केली आणि या किल्ल्याला स्वच्छ करण्यासाठी मागील 6 महिन्यापासून आम्ही धडपडत होतो आणि आज जे आपल्याला साफसफाई दिसत आहे त्यामध्ये आपण जी ऐतिहासिक तोफ आहे त्याला ओट्यावर घेतलेला आहे आणि आपले 4 बुरुज होते जे पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत होते, त्याला साफसफाई करून घेतली, पाठीमागल्या पायऱ्या साफ केलेल्या आहेत। तर आज शस्त्र प्रदर्शन आहे 21-22 तारीख आणि हे शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी नांदेडमधले 25 ते 26 शाळांना आम्ही बोलवलेलं आहे। ठिकाणी उभे आहोत तो आहे नांदेडचा नंदगिरी किल्ला, ज्याचा ऐतिहासिक वारसा हा फार पुरातन आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार हा किल्ल्याची ओळख सर्वांना माहीत आहे। माहूरगडची देवीच्या अनुषंगाने माहूरगड माहीत आहे, मात्र काही विशिष्ट कारणामुळे नांदेडचा नंदगिरी किल्ला हा दुर्लक्षित होता। मात्र नांदेडमधील एक साधारण 100-1 मुलांचा युवकांचा ग्रुप एकत्र येऊन नांदेडचा नंदगिरी किल्लेदार या नावाने ही मुलं एकत्र काम करत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। नांदेडचा नंदगिरी हा आज पुन्हा एका ऊर्जित अवस्थेमध्ये आलेला आहे। त्याच्यामागे ह्या किल्लेदारांची फार महत्त्वाची भूमिका आहे। नांदेडचा किल्ला हा दुर्लक्षित असला तरी इयत्ता 1 ते 7वी हा विशिष्ट वर्गवट आम्ही जाणीवपूर्वक समोर ठेवला। याचा उद्देश हा की लहान मुलांना या किल्ल्याची ओळख व्हावी आणि या किल्ल्याच्या ओळखीतून किल्ल्याबद्दल आदर आणि आत्मीयता निर्माण व्हावी। त्याचबरोबर जे प्राचीन शस्त्र आहेत, प्राचीन शस्त्रांची ओळख आणि त्याचबरोबर आधुनिक शस्त्रांची ओळख निर्माण व्हावी या उद्देशानं आम्ही जाणीवपूर्वक 21 आणि 22 या तारखेला या ठिकाणी शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन केलं। याचा फायदा असा झाला की अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे। अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि यामुळे आमचा जो उद्देश होता की नंदगिरी किल्ल्याची ओळख सर्वसामान्य लोकांच्यामध्ये जावी, मुलांच्यामध्ये याची जाणीव निर्माण व्हावी आणि भविष्यामध्ये नांदेडचा नंदगिरी किल्ला कुठे आहे अशी प्रश्नचिन्ह अनेक लोकांच्या समोर जो होता तो किमान पुढच्या पिढीला तरी पडू नये या उद्देशाने हा नंदगिरीच्या किल्ल्यावर आम्ही हे शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन केलं।